नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। दुर्गम आदिवासी भागांसाठी आशेचा किरण। सुरगाणा तालुक्यात ड्रोनद्वारे आरोग्य सेवा वितरण प्रकल्पाची यशस्वी चाचणी। दिव्य भारत बीएसएम न्यूज सुरगाणा। नाशिक प्रतिनिधी रतन चौधरी। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम व सीमावर्ती आदिवासी भागांमध्ये आरोग्य सेवा अधिक प्रभावी, जलद आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ड्रोनद्वारे आरोग्य सेवा वितरण प्रकल्पाची चाचणी नुकतीच यशस्वीपणे पार पडली। खुंटविहीर, सुंदरबन, पिंपळसोंड, उंबरपाडा, खिरडी, भाटी तसेच परिसरातील दुर्गम गावांमध्ये हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून त्यामुळे या भागातील हजारो नागरिकांना वेळेत वैद्यकीय मदत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सुरगाणा तालुका हा डोंगररांगा, दऱ्या, घाटमार्ग आणि जंगलांनी वेढलेला असल्याने येथील अनेक गावे आजही वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने आव्हानात्मक परिस्थितीत आहेत। याबाबत सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर कश्मीरा संखे आणि सुरगाणा तहसीलदार रामजी राठोड यांनी सांगितले की पावसाळ्यात अतिवृष्टी, पूरस्थिती, दरडी कोसळणे आणि रस्ते, पूल पाण्याखाली जाणे यांसारख्या कारणांमुळे काही गावांचा संपर्क तुटतो। अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ वेळेत मिळावा यासाठी ड्रोनद्वारे सेवा वितरण ही अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी संकल्पना आहे। शासनाने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केल्यास दुर्गम भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल। ड्रोन चाचणी यशस्वी ठरल्यास सुरगाणा तालुक्यातील या प्रकल्पाचा विस्तार नाशिक जिल्ह्यातील इतर दुर्गम आणि अतिदुर्गम भागांमध्येही करण्यात येण्याची शक्यता आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण व आदिवासी भागांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात असून यामुळे आरोग्य क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दुर्गम भागातील नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुरू झालेला हा अभिनव प्रकल्प यशस्वी ठरल्यास तो संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरणार असून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरेल। दिव्य भारत बीएसएम न्यूज मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले, प्रतिनिधी रतन चौधरी। विशेषतः पावसाळ्यात अतिवृष्टी, पूरस्थिती, दरडी कोसळणे, रस्ते आणि पूल पाण्याखाली जाणे यांसारख्या नैसर्गिक अडचणींमुळे अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटतो। अशा परिस्थितीत रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण होते। सर्पदंश, अपघात, संसर्गजन्य आजार किंवा अन्य आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत विलंब झाल्याने जीवितहानी होण्याची शक्यता वाढते। या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून जिल्हा प्रशासन, तालुका आरोग्य विभाग आणि आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आरोग्य सेवा वितरण प्रकल्प विकसित करण्यात येत आहे। या प्रकल्पांतर्गत औषधे, लसी, वैद्यकीय साहित्य, प्रयोगशाळा तपासणीसाठी आवश्यक नमुने तसेच अन्य अत्यावश्यक वस्तू अल्पावधीत दुर्गम भागांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था उभारली जात आहे। नुकत्याच झालेल्या चाचणीदरम्यान तज्ज्ञांच्या पथकाने विविध मार्गांवर ड्रोन उड्डाण करून त्याची कार्यक्षमता तपासली। प्राथमिक आरोग्य केंद्र अंबोडे ते खिरडी, भाटी, उंबरठाण तसेच पांगारणे ते पिंपळसोंड, उंबरपाडा या सुमारे 10 ते 12 किलोमीटर अंतराच्या मार्गांवर ड्रोन सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने परीक्षण करण्यात आले। या चाचणीमध्ये दुर्गम आणि भौगोलिकदृष्ट्या कठीण भागांमध्ये ड्रोनची कार्यक्षमता, वेळेची बचत, साहित्य वाहतुकीची क्षमता आणि सुरक्षितता यांचे मूल्यमापन करण्यात आले। या उपक्रमामुळे दुर्गम भागातील नागरिकांना आवश्यक औषधे आणि लसी वेळेत उपलब्ध होणार आहेत। तसेच रक्त, मूत्र अथवा इतर वैद्यकीय तपासणीसाठी आवश्यक नमुने प्रयोगशाळेत जलदगतीने पाठविणे शक्य होणार आहे। यामुळे निदान प्रक्रियेला वेग मिळून रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होईल। विशेषतः गर्भवती माता, बालके, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। आरोग्य सेवेसोबतच या तंत्रज्ञानाचा उपयोग कृषी, शिक्षण, दळणवळण, आपत्ती व्यवस्थापन आणि नेटवर्क सुविधा यांसारख्या विविध क्षेत्रांमध्येही करता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। भविष्यात नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत साहित्य पोहोचविणे, शासकीय संदेशांची देवाणघेवाण करणे तसेच तातडीच्या सेवा पुरविणे यासाठीही ड्रोन तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकते। सुरगाणा तालुक्यातील खिरडी, भाटी, पिंपळसोंड आणि आसपासच्या सुमारे 20 ते 25 गावांतील अंदाजे 25 ते 30 हजार नागरिकांना या प्रकल्पाचा थेट लाभ मिळणार आहे। अनेक वर्षांपासून आरोग्य सुविधांपासून वंचित राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी हा उपक्रम आशेचा नवा किरण ठरत आहे। दुर्गम भागांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य सेवा पोहोचविण्याचा हा प्रयत्न ग्रामीण आणि आदिवासी विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। पिंपळसोंड येथे झालेल्या प्रात्यक्षिक चाचणीदरम्यान स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले। दुर्गम भागातील अनेक नागरिकांनी पावसाळ्यातील अडचणींचा उल्लेख करत प्रशासनाच्या या प्रयत्नाबद्दल समाधान व्यक्त केले। वेळेवर औषधे आणि वैद्यकीय मदत मिळाल्यास अनेक गंभीर समस्या टाळता येतील, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनलमध्ये
नवनवीन घडामोडी, ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत BSM न्यूज चॅनल. पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.